आज नाश्त्याला उपीट बनवलं होतं आणि सगळ्यात पहिले ते वेदला चारायला घेतलं आणि वेदची आता तब्येत थोडी ओके आहे, पण अजूनही पूर्ण बरा झालेला नाही आहे. त्यामुळे त्याचं असं तोंड उतरलेलं खूप बारीक दिसतो आहे 2च दिवसामध्ये. आणि लूज मोशन्समुळे ना वेदला खूप भूक लागते. सारखं त्याला काही ना काही खायला पाहिजे असतं, पण ते त्याच्या अंगीच लागत नाही. तरीसुद्धा मी ट्राय करते की त्याला हलकंच खायला द्यायचं ट्राय करत असते. साबुदाण्याची खीर मी ट्राय केली होती वेदसाठी, त्याच्याने जुलाब थांबतात असं मी ऐकलं होतं आणि यूट्यूबला बघितलंसुद्धा होतं. पण वेदनी ते खाल्ली होती, पण त्याला सगळं ते बाहेरच पडली, पचली नाही त्याला अजिबात आणि त्याला ती एवढी फार आवडलीसुद्धा नाही. त्यामुळे नंतर परत मी केलीसुद्धा नाही ती. बाकीचं तो नॉर्मलीच आपण जे जेवतो ते जेवतो, भात खातो. तो फक्त मी दूध अवॉइड करते त्याला, बाकी सगळं मी जे जेवते तेच देते. आणि आज एवढे भांडे पडले होते ना, खूप भांडे होते आणि एवढे भांडे घासून आहे ना माझी पाठच दुखत होती. त्यामुळे मी वेदजवळ थोडासा टाईमपास केला, वेदजवळ झोपले. खूप लेट झाला होता, त्यामुळे कंटाळा करून चालणार नाही असं म्हणत उठले आणि पटकन आंघोळ करून घेतले. आणि इकडे वेदसाठी आज मी करणार होते पालक आणि बीटचं सूप. त्यामुळे पालक स्वच्छ धुवून घेतला आणि इथे मी 1 टोमॅटो घेतला आहे आणि 1 बीट रफली चॉप करून घेतलं आहे दोन्हीसुद्धा. कारण आपण हे नंतर मिक्सरलाच लावणार आहोत. त्याच्यानंतर पालकसुद्धा चॉप केला. आणि वेदला आहे ना खूप भूक लागली होती, त्याला सूप करेपर्यंत दम नव्हता. आणि सूप म्हणलं ना त्याला खूप आवडतं सूप, असं मी त्याला जबरदस्ती कधीच चारत नाही. सूप त्याला खूप आवडतं, म्हणून तो इथेच किचनमध्ये सारखं येत होता. मी सुद्धा सूप पीत नाही, मला आवडत नाही, पण वेदला एवढं आवडतं ना, ती एक गोष्ट चांगली की मला त्याला जबरदस्ती करावी लागत नाही. आणि मी जे कोणतंही सूप बनवेल ना, ते शेवग्याचं सूप असो किंवा पालक सूप असो किंवा बीट गाजरचं सूप असो, कोणतंही सूप असू दे, तो खूप आवडीने पितो. इकडे मी कुकरमध्ये 1 चमचा तेल घातलं. माझ्याकडे तूप नव्हतं म्हणून मी तेल घातलं आहे. तुमच्याकडे असेल तर तूप नक्की घाला. त्याच्यामध्ये थोडीशी जिरे, हिंग आणि हळद टाकलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण जे रफली चॉप केलेलं पालक, टोमॅटो आणि बीट होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 ग्लास इथे पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे छान शिजून जातं. नंतर मला इकडे स्वयंपाक करायचा होता. आज काहीच तयारी केलेली नव्हती, पीठसुद्धा मळलेलं नव्हतं, म्हणून इथे फास्ट काम चालवत होते. आणि वेदला तर भूक लागली होती, त्यामुळे तो मध्ये करत होता. आज मी करणार होते मेथीची भाजी आणि मुगाच्या डाळीचं डाळ कांदा, कारण तुरीची डाळ सध्या हे खात नाही आहेत त्यामुळे. आणि मल्टीटास्किंग आहे ना, हे फक्त आपण बायकाच करू शकतो आणि माझंसुद्धा तेच चालू होतं. आता इकडे मेथी करायला घेतली. कितीही उशीर झाला ना तरी आपण सगळं काही वेळेवरच करतो. आत्तापर्यंत मला असं कधीच झालं नाही की मी कधी वेळ चुकवली आहे जेवणाची. सगळ्यांना व्यवस्थित वेळेवरती जेवण देत असते. इनफॅक्ट वेळेच्या आधीच करत असते मी सगळं स्वयंपाक. लग्नाच्या आधी जेव्हा मम्मी म्हणायची ना की काहीतरी स्वयंपाक शिक, नंतर काय करशील, पण आता मला सगळं काही येतं आहे. आणि हे मी कोणाकडूनच शिकले नाही, स्वतःच शिकत गेले. जसं करत गेले तसं शिकत गेले. लग्नाच्या आधी मला पीठसुद्धा मळता येत नव्हतं, पण सगळं काही मी हळूहळू शिकत गेले आणि 1-2 महिन्यातच मी स्वयंपाक करायला लागले व्यवस्थित. म्हणजे सुरुवातीला मला चपात्या जमत नव्हत्या, पीठ मळता येत नव्हतं, पण हळूहळू जसं मी रोज करत गेले तसं मला सगळं काही यायला लागलं. आणि जेव्हा लग्नाच्या आधी मम्मी म्हणायची ना, तेव्हा एवढा कंटाळा यायचा, मी अजिबात शिकले नाही. जोपर्यंत लग्न झालं नाही तोपर्यंत मी तिच्याकडून काहीच शिकले नाही आणि लग्नानंतर सगळं काही स्वतःहूनच शिकले. आपण मम्मीला खूप हलक्यामध्ये घेतो, तेव्हा तिची एकही गोष्ट मी ऐकली नाही. जेव्हा स्वतःवरती वेळ येते ना, तेव्हा आपण सगळं काही हळूहळू शिकतो. अनुभवातून सगळं माणूस हळूहळू शिकत असतं. आणि आता मी सगळं काही शिकलेले आहे. आणि मला काय वाटतं माहिती का, की आपण आपल्या माहेरी काहीच काम न केलेल्या
म्हणजे लिटरली आपण नुसतं झोपून राहायचो, आपली मम्मी सगळं काही करायची. आणि इथे मात्र उलट आहे की आपण सगळं काही करतोय आणि तरीसुद्धा कोणाला काहीच कंप्लेंट करत नाही आहे. तर हे ना आपल्या नवऱ्याने सुद्धा थोडंफार समजून घ्यायला पाहिजे की आपली बायको जी आहे ती तिचं घर सोडून आलेली आहे आपल्यासाठी आणि एवढं सगळं काही कॉम्प्रोमाइज करते आहे, जी की ती नाही आहे. तिचा असा स्वभाव अजिबात नाही आहे, पण ती तरीसुद्धा सगळं काही कॉम्प्रोमाइज करते आहे फक्त त्यांच्यासाठी. आणि माझं इकडं चालू होतं वेदला बनवणं सूप वगैरे, आणि वेदचं मात्र इकडं वेगळाच प्रकार चालू होतं देवांसोबत, आणि हे ते रोजच करत असतो. त्याच्यानंतर इकडे मी सूप छान वाटून घेतलं आणि याच्यामध्ये ना अजिबात परत फोडणी द्यायची गरज नाही आहे, काहीच नाही. इतकं टेस्टी लागतं हे असंसुद्धा. आणि हे इतकं म्हणजे थिकसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे. म्हणजे आपली सूपची जी कन्सिस्टन्सी असते ना सेम त्याच प्रकारे. मग वेदला भरवलं ते आणि त्याला खरंच ते खूप आवडतं. मी व्हिडिओसाठी नाही बोलत आहे, खरंच त्याने वेदला इकडं एवढी झोप लागलेली होती ना, पण मला भाजी फोडणी टाकायची होती आणि उशीर झाला होता. इकडे डब्बा येण्याची वेळ झाली होती, त्यामुळे मी त्याला घेऊनच ते फोडणी टाकले आणि त्याला खरंच खूप झोप आलेली होती. तेव्हा मी नंतर झोक्यात जेव्हा टाकले ना त्याला, तर तो लगेच झोपी गेला. आणि आपण खरंच एक आई म्हणून खूप कॉम्प्रोमाइज करतो आपल्या बाळासाठी सुद्धा आणि आपलं बाळसुद्धा आपल्यासाठी खूप काही कॉम्प्रोमाइज करतं, ते सुद्धा आपल्याला समजून घेतं. मी असं म्हणत नाही आहे की वेद मला त्रास देत नाही, वेदसुद्धा मला खूप त्रास देतो. आत्तापर्यंत खूप त्रास दिला आहे त्याने. पण जेव्हा खरी गरज असते ना, तेव्हा तो नेहमी मला समजून घेतो. आणि एक हक्काचं जे माणूस म्हणू शकतो ना, तर ते फक्त आपण आपल्या बाळालाच म्हणू शकतो. कारण जोपर्यंत तो लहान आहे ना, तोपर्यंत तरी तो सगळ्या आपल्या गोष्टी ऐकत असतो. ते सगळं काही आपल्यासाठी करत असतात आणि आपण जे जे म्हणून ते तसंच करत असतात.